मी या कॅन्डलवर ट्रेड घेतली होती अप डायरेक्शनसाठी. कारण हा जो प्रेशर बघितला तो मस्त स्ट्रॉंग प्रेशर बनलेला होता बाहेरचा. आणि इथे इथे एक मिनिट, आणि इथे जी कॅन्डल बनलेली होती आधी बाहेरची कॅन्डलने लेवलला ब्रेक केलं, येलो लेवलला ब्रेक केलं, म्हणजे रेजिस्टन्स बिकम सपोर्ट, म्हणजे सपोर्ट बिकम रेजिस्टन्स बनणार होता, पण त्यानं ब्रेक करून दिलं. ब्रेक केल्यानंतर आपल्याला कॅन्डल वीक दिसली आहे, नंतरची डोजी कॅन्डल दिसली आपल्याला. आणि कन्फर्मेशन भेटली नाही तिथं, कारण डोजीला आपल्याला कन्फर्मेशन भेटत नाही. नेक्स्ट कॅन्डलला आपण वेट केलं, हॅमर बनली इन सपोर्टला, आपण त्याला सपोर्ट म्हणू शकतो. आता सपोर्ट बरोबर हॅमर कॅन्डल बनली, रेड कॅन्डल बनली, पण हॅमर म्हणतो आपण त्याला, रेड हॅमर. आणि मी या कॅन्डलला अप डायरेक्शनची ट्रेड घेतली होती. इथे आपण बघू शकतो, इथं ही ट्रेड घेतली होती. UK ब्रेंट OTC मार्केटसुद्धा बघू शकता. ही ट्रेड आपली शॉर्ट गेलेली आहे. आणि बाकीची ची लगेच सांगतो मी इथे अगेन अप डायरेक्शनची ट्रेड घेतलेली, कारण याचा रेजिस्टन्स आता रेजिस्टन्सवरती आहे. रेजिस्टन्सवर जाण्यासाठी मी अप डायरेक्शनची ट्रेड घेतलेली आहे, कारण तिथे ट्रेंड रेजिस्टन्स आहे. मी ट्रेड डायरेक्शन घेतली अप डायरेक्शनला, कारण ही जी कॅन्डल बघितली रेड कॅन्डल, तर खालून याचा प्रेशर आहे, बाहेरचा प्रेशर होता. आणि मी नेक्स्ट कॅन्डलला वेट केल्यानंतर मला फुल बाहेरचा प्रेशर दिसला. विथ इंगल्फिंग केलेलं आहे रेड कॅन्डलला, सेलर्सला इंगल्फिंग करून दिलेलं आहे. बायर्सने इंगल्फिंग केलं. मला नेक्स्ट कॅन्डल ऑपॉर्च्युनिटी मी अप डायरेक्शनला भेटली. मी अप डायरेक्शनची ट्रेड घेतली, आणि आता ही शॉर्ट चालू आहे. मी शॉर्टच जाणार आहे, किती पण काय झालं तरी. आणि बोललो होतो मी तुम्हाला 20 सेकंड अगोदरच, शॉर्ट जाणार आहे. शॉर्ट बनलेली पण आहे कॅन्डल. आता चान्सेस आहे की तिथून रिव्हर्सल यायला, तर आपण इथे ट्रेड न घेता आपण मार्केटच चेंज करूयात, कारण प्रत्येक कॅन्डल आपण ट्रेड नाही घेऊ शकत आहे. ठीक आहे, ओके. डाऊन डायरेक्शनची ट्रेड आपण दुसऱ्या पेअरमध्ये घेतलेली आहे, कारण इथे ही जी कॅन्डल ग्रीन कॅन्डल बनली होती, तशीच कॅन्डल मागे सुद्धा बनली होती. इथे ग्रीन कॅन्डल बनली होती, पण तिथून काय अप जायचं होतं मार्केटला, आपण गेलं नाही. आणि इथे पॅटर्न बनत होता. पॅटर्न बेस आपण थोडी ॲनालिसिस करून आपण इथे ट्रेड घेतली डाऊन डायरेक्शनसाठी, पण आत्ता ती लॉसमध्ये चालू आहे. शक्यता ही लॉसमध्ये जाऊ शकते, कारण आपण पॅटर्नच्या बेसवर ट्रेड घेतलेली आहे. आणि वरती रेजिस्टन्स येत आहे ब्रेक करण्यासाठी, की ग्रीन कॅन्डल बेकार जबरदस्त ट्राय करत आहे, पण जात नाही इथे, कारण सेलरचा बी तेवढाच प्रेशर आहे. सारखा प्रेशर होऊन गेलेला आहे त्या जागेवर. आणि आता थोडंसं कन्सोलिडेशन मध्ये गेलेलं आहे ते, म्हणून मग थोडं व्यवस्थित आपल्याला ट्रेड घ्यावं लागेल. तर अशी काही गोष्ट असतात, तर आपल्याला ते समजून घ्यावं लागेल. आपण MTG जरी घेतला तरी लॉस जाण्याची शक्यता असते, कारण वरती त्याला ब्रेकआउट करायचं आहे बायर्सला ते वरती ब्रेकआउट करायचं आहे, म्हणून ते अप डायरेक्शनसाठी जाता येते. मग आपण त्यांना अडवू नाही शकत. मार्जिन ऑफ सेफ्टी भेटली आपल्याला अप डायरेक्शनसाठी, आपल्याला ट्रेड भेटलेली आहे, कारण आता बाहेरच्या 2 कॅन्डल आल्या, आता एक कॅन्डल बनायला त्यांचं काही जाणार नाही आहे. तर आपण एक ट्रेड अप डायरेक्शनची याच्यामुळे घेतलेली, की ट्रॅपच्या बेसिस घेतलेली आपण. तर ही ग्रीन कॅन्डल तर बनली पाहिजे, कारण वरती एवढा गॅप सोडलेला आहे. गॅप तर काही सोडत नाही OTC मार्केट बघितल्या गेल्यावर. तर ही कॅन्डल एक ग्रीन कॅन्डल बनली पाहिजे, कारण पॅटर्नसुद्धा ब्रेक केलेला आहे. ही रेड आली तर मग म्हणजे ती वेगळी गोष्ट होऊन जाईल, पण आता ही ट्रॅपच्या बेसिस आपल्याला ग्रीन कॅन्डलसाठी ही ट्रेड भेटलेली आहे. आपण ट्रेड अप डायरेक्शनची घेतलेली आहे, आणि जायला पाहिजे जवळजवळ, कारण आपण मार्जिन सेफ्टी पण लागलेली आहे. पण आपण ग्रीन कॅन्डलसाठी ट्रेड घेतली, ती ट्रेड विन जरी गेली तरी आपल्याला काही फरक पडणार नाही, कारण आपण ग्रीन कॅन्डलला केलेली. एवढं आपल्या लक्षात पाहिजे ना, ही कॅन्डल आपली ग्रीन कॅन्डल बनून गेली. आणि इथे आपला शॉर्ट झालेला आहे. आपण इथे ट्रेड अगेन अप डायरेक्शनची घेऊयात, कारण जोपर्यंत ब्रेकआउट देत नाही तोपर्यंत ट्रॅप कंप्लीट होत नाही. लागले नाही ट्रेड, परत लावा आपण. ट्रेड लागलीच नाही आहे, ओके. तर थोडा रेंज वगैरेचा प्रॉब्लेम असेल. ओके, नाही लागली तरी पण आपण अप डायरेक्शनचीच घेतलेली आहे. लावली पण काही लागली नाही, नो प्रॉब्लेम. लागेल ती नंतर वाटल्यास मला लागली तर. तर या कॅन्डल अप डायरेक्शनचं जाण्याचं एकच कारण आहे की
तर रेजिस्टन्स त्याला ब्रेक करायचं आहे, कारण इथे जो प्रेशर बाहेरचा आहे, इथे पण बाहेरचा आहे, इथे थोडंसं क्लोज झाला प्रेशर, पण ग्रीन कॅन्डलच बनलेली, म्हणजे काय बाहेरचा थोडाफार तर प्रेशर चालू आहे इथे, पण रेजिस्टन्सलाच डायरेक्ट क्लोज झालेली ग्रीन कॅन्डल, आणि नेक्स्ट कॅन्डल गॅप डाऊन दिल्यामुळे ती आपली लॉस पण गेली असती. म्हणून थोडासा विचार अजून करून मग आपण ट्रेड घेतली असती तर ती विन गेली असती. अगेन आपण पाहायला गेलो तर प्रत्येक ट्रेड तर आपल्याला काही घेता येणार नाही, म्हणून आपण 1-2 कॅन्डल अजून वेट करूयात. आता इथे सेलरच्या बिग कॅन्डल दिसत आहे, म्हणून आपण 5 मिनिटामध्ये शिफ्ट करून मस्त लेवल बघूयात, मस्त लेवल लावून घेऊ. मग 1 मिनिटामध्ये शिफ्ट करून बघूयात लेवल वर्किंग आहे का नाही. तरी लेवल लावली गेलेली आहे आपली. रिजेक्शन जरी झाला असेल तरी चांगलं आहे, पण इथे तर रिजेक्शनचं काही नामोनिशाणच दिसत नाही आहे. तर ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आपण 1 कॅन्डल अजून थांबूयात, मग आपण ट्रेड घेऊयात अप डाऊन डायरेक्शनची, कारण इथे खाली सपोर्टसुद्धा आहे आणि त्याला ब्रेकआउटसुद्धा करू शकता सेलर्स, कारण इथे न काही रिजेक्शन देता बाहेरचा नो रिजेक्शन, बाहेरचा रिजेक्शनच नाही आहे. तर मग इथे अजून एक सेलरची कॅन्डल येऊ शकते आणि जवळजवळ यायलाच पाहिजे, कारण मग काय सपोर्टसुद्धा त्याला फुलफिल करायचा, रेजिस्टन्स बिकम सपोर्ट तर बनावंच लागेल त्याला, डायरेक्शनसाठी जायचं आहे. तर आली नाही आली तरी ते डोजे वगैरे जरी बनली, ब्रेकआउट जरी केला थोडाफार, तर आपण नेक्स्ट कॅन्डल अप डायरेक्शनसाठी जाऊ शकतो, कारण जेवढं टार्गेट होतं तेवढं कम्प्लीट होऊन जाईल त्याचंवालं, आणि आपण अप डायरेक्शनसाठी जाऊ शकतो. मग डाऊन डायरेक्शनची आपण ट्रेड घेतलेली, कारण सेलर जरी वीक झालेले पण त्याला अजून सपोर्ट टच केलेलाच नाही, तर आपण अप डायरेक्शनसुद्धा चुकीसुद्धा करू शकत नाही. म्हणून डाऊन डायरेक्शनसाठी आधी त्याला लेवलला फुलफिल करेल, कारण अशी काही त्याची स्ट्रॅटेजी बनत नाही की बिगर टच करता आपण रिव्हर्स जायचं असं. म्हणून मी डाऊन डायरेक्शनची त्याला ट्रेड घेतलेली आहे. हां, ते तर आहे की बाहेर स्विक बनलेले, सेलर स्विक बनलेले, पण तरी आपण लगेच तर काय बाहेर साईडला जाणार नाही. मार्जिन ऑफ सेफ्टीने लागली ही विन तर जायलाच पाहिजे, कारण लेवल खाली आहे आणि त्याला टच केलेलंच नाही तर कसं काय. तर ही लॉस गेलेली आहे आपली, लॉस गेलेली आहे. तर आपण नेक्स्ट अप डायरेक्शनसाठी जाणार आहोत, कारण इथे आपल्याला आता बाहेरची एकदम व्यवस्थित कॅन्डल दिसलेली आहे. प्रिव्हियस लॉस झाली तर ही व्यवस्थित आपल्याला म्हणजे एकदम स्ट्रॉंग कॅन्डल बाहेरची दिसलेली आहे. सेलर्सला इंगल्फ करून अप डायरेक्शनची हेल्दी कॅन्डल बनलेली आहे. आपण अप डायरेक्शनची घेण्यामागचं एक कारण अजून की ते त्याला लेफ्ट लेगसुद्धा फुलफिल करायचा हा असतो. लेफ्ट लेग असा इथपर्यंत येईल, मग त्यावर राईट लेग होऊन जाणार आहे. तर आपण त्या बेसिसवर, आणि इथे सपोर्ट न टच करता, आता तुम्ही म्हणता न टच करता तू कसं काय वरती गेला, तर असं एक आयडिया आहे की आता टच नाही जरी केलेलं आहे पण इथे ग्रीन कॅन्डल स्ट्रॉंग बनलेली आहे, तर अजून एक ग्रीन कॅन्डल यायला पाहिजे इथे या जागेवर ग्रीन कॅन्डल आली तेव्हा मग नेक्स्ट रिव्हर्सल वगैरे जावं लागेल त्याला. आले तर ठीक आहे, नाही आले नो प्रॉब्लेम, पण ग्रीन कॅन्डल बनलेली आहे इथे आपली म्हणजे फुलफिल स्ट्रॅटेजी वगैरे, आणि इथे आपण शॉट आपण ती विन केलेली आहे, नो प्रॉब्लेम. आपल्याला अगेन अप डायरेक्शनची ट्रेड भेटलेली, कारण तुम्ही इथे बघितलं तर इथे सेलरचा आला, ठीक आहे. सेलर 1 मिनटं मी कलर बदलून देतो. इथे सेलर आले, पण काय केलं पण काय केलं, कॅन्डल कोणती बनली, ग्रीन कॅन्डल बनलेली, ती पण राऊंड नंबरच्या वरती ग्रीन कॅन्डल बनलेली आहे. सेलर्सने एवढा प्रेशर देऊन सुद्धा अप डायरेक्शनची कॅन्डल बनलेली, एवढी त्याच्यात ताकद होती. मग ही कॅन्डलसुद्धा ही बाहेरची बनली पाहिजे होती, नाही बनली. नो प्रॉब्लेम, कारण 1-2 कॅन्डल एररसुद्धा येत असतात, ठीक आहे. आणि ही कॅन्डल आपण वीकसुद्धा मानू शकतो, वीक बनलेली असं म्हणून. नेक्स्ट कॅन्डल ओपनिंग आपण पाहू शकता. मी ग्रीन कॅन्डलला प्रेडिक्शन केली होती, ओपनिंगवरती झाली याची. आता व्यवस्थित सांगायला गेलो तर मी झूम इन करून दाखवायला गेलो तर इथे त्याची ओपनिंग झाली, क्लोजिंग वरती झाली, लक्षात.
ओपनिंग खाली क्लोजिंग वरती म्हणजे काय ग्रीन कॅन्डल रेड जरी तरी ग्रीनचा फॉर्म आहे त्याच्यात तुम्ही इथे खाली जरी ट्रेड लावली असती ग्रीन कॅन्डल सारखी बनली असती ती वरती गॅप टाऊन दिलेला एकदम डाऊन खावर दिला अँड परफेक्ट होती ग्रीन कॅन्डल आपण म्हणू शकतो तिला. अप डायरेक्शनची ट्रेडचं एकच महत्त्व आहे कारण इथे त्याला लेफ्ट लेग तुम्हाला आधी सांगितलं इथे त्याला लेफ्ट लेग पुट करायचं आहे. इथे आपण ट्रेड घेतली अप डायरेक्शनसाठी. नेक्स्ट कन्फर्मेशन म्हणजे इथे ट्रॅप ट्रेडिंगच्या हिशोबाने आपल्याला अप डायरेक्शनची ट्रेड भेटली. अप डायरेक्शनची ट्रेड घेतली. थर्ड कन्फर्मेशन म्हणजे इथे बाहेरचा फुल प्रेशर दिसला. 2 कॅन्डलमध्ये एवढा प्रेशर दिसला मग एक थर्ड कॅन्डलसुद्धा ब्रेकआउटसाठी जाऊ शकते. थर्ड कॅन्डल गेलेली पण आहे आपली इथे शॉर्ट गेलेली कारण इथे ॲनालिसिस परफेक्ट केले आपण. ॲनालिसिस परफेक्ट केली आणि ट्रेड शॉर्ट गेलेली आपली. कारण ॲनालिसिस परफेक्ट केल्यावर ट्रेड शॉर्ट जाण्याचे चांगलंच कारण असतं बाहेरच कारण असतं आणि आपली इथे ट्रेड शॉर्ट गेलेली एकदम खाली डाऊनसाठी ट्रेड लागलेली आहे. पण कॅन्डल ट्रेडच बनायचं गेला कारण आता ही लेवल ब्रेक झालेली आहे. सगळेजण वरती जातील आता वरती जातील मार्केट ट्रॅपमध्ये फसवेल. इथे रेड कॅन्डल बनून जाईल इथे रेड ट्रेड्समध्ये थांबतील. इथे जरी खाली जरी ब्रेकआउट झाला तरी इथे डाऊन जातील पण तिथून कॅन्डल अप डायरेक्शनसाठी मूव्ह झाल्यावर मग यांचा परत लॉस जाईल. मग असंच काही गोष्टी असतात ट्रॅपमध्ये जास्त फसवतं मार्केट आणि त्याला आपण समजायला पाहिजे लवकरात लवकर कारण मग याच्यामुळे आपला लॉस होऊ शकतो. जास्त लॉस होऊ शकतो. आपली खाली ट्रेड लागलेली आहे. खाली ट्रेड लागल्यामुळे आपली तरी पण विन गेलेली आहे. लास्ट सेकंडमध्ये विन तर विन गेलेली आहे का 1 मिनिट तर आपली विन गेलेली आहे. आपण इथे ठीक आहे 4चा डिफरन्स होता फक्त काही विषय नाही. इथे विन गेलेली आहे आपली स्ट्रॉंग कॅन्डल बनलेली आहे. इथे सुद्धा आत्तासुद्धा डाऊन डायरेक्शनची ट्रेड बनलेली आहे पण आपण आता काही घेणार नाही आहोत कारण आपली ती ट्रेड विन झालेली आहे. आपण जी ट्रेड प्रेडिक्शन केली होती ती ठीक आहे. तर आपण जी कॅन्डल प्रेडिक्शन केली ती बनलेली आहे कारण आपली ॲनालिसिस परफेक्ट होती जी सांगितली तुम्हाला तीच. बस नेक्स्ट ॲनालिसिस कोणतीच लावली नाही. जे कन्फर्मेशन ते सांगितले मी आणि ट्रेड आपली विन झालेली आहे. ठीक आहे.